चेहरा साधा भोळा आणि लफडी सोळा. मित्रांनो, लफडी एवढी वाढायला लागल्यात ना आजकाल. मित्रांनो, इथं ऑफिस कल्चर असो या नॉर्मल आयुष्य असो, आजूबाजूला कुठलीही परिस्थिती असो, सगळीकडे बघितलं तर मित्रांनो, एखाद्या विवाहित महिलेचे किंवा विवाहित पुरुषाचे अफेअर्स असतात दुसऱ्यांसोबत. या केसेस खूप साऱ्या वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्या भारताला दुसऱ्या क्रमांकावरती नेऊन ठेवलेलं आहे. मित्रांनो, एक रिपोर्ट आला त्याच्यानुसार अक्षरशः भारत देश जो आहे तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि ऑफिस अफेअर्समध्ये जगात दुसऱ्या नंबरला आलेला आहे. मित्रांनो, आम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये दुसऱ्या नंबरला आलो नाही, पहिल्या नंबरला आलो नाही. आम्ही अशा एका गोष्टीमध्ये दुसऱ्या नंबरला आलेलो आहे, ज्याच्यामध्ये नीचता, आपली विकृती आणि एखाद्याला घात करणं, एखाद्याचं आयुष्य बरबाद करणं, याच्यामध्ये आपण पुढे आलेलो आहे. मित्रांनो, सर्वसामान्य पोरं असतील, सर्वसामान्य पोरी असतील, त्यांच्या आयुष्याची खेळ करतात, एकमेकांच्या आयुष्याची खेळ करतात. मित्रांनो, एखादा पार्टनर सॅटिस्फाईड नसेल, तर तो दुसरीकडे जाऊन तोंड मारतो आणि दुसरा पार्टनर जर सॅटिस्फाईड नसेल, तर तो देखील दुसरीकडे जाऊन तोंड मारतो आणि याच्यामध्ये त्यांचा सुखात असलेला संसार, सुखात असलेले रिलेशन खराब करून टाकतात. मित्रांनो, हेच जे कल्चर आहे ते ऑफिसेसमध्ये खूप वाढत चाललेलं आहे. एखादी स्त्री ज्यावेळेस ऑफिसमध्ये कामाला जाते, एखादा पुरुष ज्यावेळेस ऑफिसमध्ये कामाला जाते, त्यांच्यामध्ये फक्त कम्युनिकेशन असलं पाहिजे, ते म्हणजे कामापुरतं. परंतु हे कामापुरतं जे कम्युनिकेशन आहे, ते सोडून भलत्याच गोष्टी आजकाल बोलल्या जातात. मित्रांनो, याच्यामध्ये जर अविवाहित असतील, दोघंही अविवाहित असतील, तर ठीक आहे, त्या गोष्टी एक्सेप्ट करूयात. परंतु इथे मॅरिड जी आहे, ती मुलगी पण आहे आणि मुलगा देखील मॅरिड आहे आणि यांच्या दोघांमध्ये अफेअर्स होतात मित्रांनो. मित्रांनो, ही साधी सिंपल गोष्ट नाहीये, कारण याच्यामुळं 2 संसार उद्ध्वस्त होऊ शकतात अक्षरशः. ह्याच्या नवऱ्याला कळलं तर अक्षरशः तो डायव्होर्स देऊन टाकेल. त्यांच्या मुलांचं पुढं काय होईल, त्या ज्या हालाकीत जगतील, त्यांच्यावरची जी वाईट परिस्थिती येईल, हे कोणी सांगू शकत नाही. आणि महिलेकडनं ज्यावेळेस डायव्होर्स होईल, त्या माणसावरती काय बेतेल, त्या लहान मुलांवरती काय बेतेल, ह्या गोष्टीचा विचार आजकाल कोणच करत नाहीयेत आणि एक लॉयल्टी राहिलेला नाहीये. आधीचा काळ होता मित्रांनो, 70चा 80चा काळ होता, 90चा काळ होता, 2000 पर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. ज्यावेळेस मोबाईल कम्युनिकेशन नव्हतं, एकमेकांमध्ये एवढ्या गोष्टी होत नव्हत्या, त्यावेळेस देखील स्त्रिया काम करायच्या, त्यावेळेस देखील पुरुष काम करायचे. 2000 पर्यंत सगळं नॉर्मल झालं होतं. परंतु याच्यामध्ये ज्या गोष्टी वाढायला लागल्या, त्या फोन आल्यामुळं. मित्रांनो, फोन आला, फोननी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत. मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतात आहे, ते मोबाईलमुळंच. याचे सदुपयोग खूप आहेत, परंतु दुरुपयोग एवढे झालेले आहेत, की अक्षरशः मित्रांनो, कोणाला काय करायचं आहे हेच कळत नाहीये. अक्षरशः मित्रांनो, स्टॉक करणं, Facebook, Instagram यांच्यावरती Instagram आयडी शोधणं, त्याच्यानंतर त्यांना ऑफिसमधलं कोण जर आवडलं, यांसारख्या प्रोसिजर करतात पोरं. पोरं हे विचार करत नाही, की पुढची महिला विवाहित आहे. पोरी ज्या असतात त्या हे विचार करत नाही, की पोरगा जो आहे तो पण विवाहित आहे. मित्रांनो, स्टॉक करतात, त्यांना मेसेज करतात, त्यांच्याशी दिवस-रात्र बोलतात. अक्षरशः मित्रांनो, एक दोघांच्या मनामध्ये ही क्युरिओसिटी असते, की आपल्याला काय करायचं? आपल्याला एन्जॉय करायचं आहे. काय नाही होत, काय नाही, रिस्क आहे, काहीच नाही, असं म्हणून अक्षरशः मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये ते पडतात. संबंध निर्माण होतात. अनैतिक संबंध दोघांमध्ये तयार होतात आणि ह्याच्याचमध्ये मित्रांनो दोघांच्याही रिलेशनशिपची वाट लागून जाते. जे चांगले लोकं त्यांच्यासोबत असतात, फॅमिली मेंबर जे असतात ते त्यांच्यापासून दूर जातात, त्यांना लाथा घालतात, आमच्या जवळ येऊ नको, आम्ही इज्जतदार लोकं आहेत." परत मुलीचे आई-वडील जे असतात ते पण म्हणतात, मुलीचा नवरा जो असतो तो पण त्यांना दूर करतो. डायव्होर्स होतो. मित्रांनो, मुलाचं काय हाल होत असतील तुम्ही विचार करा. त्या लहान मुलाचं छत्र हरवलं जातं. का? त्याच्या बापानी किंवा त्याच्या आईने चुकी केलेली असते. त्याचा बाप अक्षरशः अफेअरमध्ये अडकतो, त्याची आई अफेअरमध्ये अडकते, दोघांचा डायव्होर्स होतो. एखादा लहान मुलगा असतो 2 ते 3 वर्षाचं. मित्रांनो, ते कुणाचं एकाचं बोट धरून त्याला आयुष्यभर चालावं लागतं. सेपरेशन झालं, पोटगी जरी दिली, इकडच्या आईच्या साईडला जरी पाठवलं, पप्पाच्या साईडला जरी पाठवलं, परंतु दोघांचे संस्कार त्या पोराला भेटणार नाहीत. ना दोघांच्या गोष्टी तो ऐकू शकणार नाही. ज्या रिझल्ट्स पाहिजेत, ज्या सॅटिस्फॅक्शन पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये, जे समाधान त्याला आई-वडिलांना सोबत बघायचं आहे, ते भेटणार नाही. काहीकांना तर डायरेक्टली बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं जातं. त्यांची अक्षरशः मित्रांनो, तुम्ही विचार करा, तुम्ही जन्मलात आणि 4 ते 5 वर्षानंतर तुमच्या आई-वडिलांचा डायव्होर्स झाला. कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्टली तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला बोर्डिंगमध्ये टाकून दिलं. त्यांना तुमचा सांभाळ करायचा नाहीये ना,
आईच्या साईडला करायचं नाही ना वडिलांच्या साईडला करायचं नाही. आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या बोर्डिंगच्या भिंतीमध्ये तुम्ही अडकून बसता, तिथं जगता, 10वी पास होता, 11वी-12वी होता. मित्रांनो तुम्हाला काहीही डिसिप्लिन नसतं, माहिती नसतं की माझ्यासोबत काय चाललेलं आहे, मी काय करतोय. यांसारख्या आजपर्यंत खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं होतं फक्त एका टेक्स्टमुळं, एका मेसेजमुळं आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळं. कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपल्या भारताची ही संस्कृती नाही आहे. 90च्या 70च्या दशकामध्ये बाया पदर घेऊन आहे ना वरतून चालायच्या, त्यांच्यासोबत कधी अन्याय होत नव्हता. पुरुष जे होते मित्रांनो ते अक्षरशः एखाद्या स्त्रीला देवी समान मानायचे, माझी बहीण आहे या दृष्टिकोनातनं बघायचे. परंतु आजकाल मित्रांनो हा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. अक्षरशः वाईट या गोष्टीचं वाटतं, की पुरुष आहेत, जे मुलं आहेत 18-18, 20-20 वर्षाची पोरं ज्यांना मिसड्या फुटल्या नाहीत, ते एखाद्या विवाहित स्त्रीवरती डोळे टाकतात, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा संपर्क करतात. त्यानंतर मित्रांनो रिस्पॉन्स आला तर दोघं संबंधामध्ये राहतात. एवढ्या लेव्हलला गोष्टी चाललेल्या आहेत मित्रांनो. आणि आधीच्या काळात मित्रांनो आई बहिणी समान मानलं जायचं. एखाद्या मोठ्या स्त्रीला, एखाद्या मोठ्या पुरुषाला बापासमान मानलं जायचं. परंतु आज समाजामध्ये असं चाललेलं आहे, की आम्ही या अशा 21व्या शतकातले पोरं, आम्ही ओपन माइंडेड आहोत, आम्ही ओपन कल्चरचे आहोत. काहीही उपयोग नाही आहे मित्रांनो. तुम्ही एखाद्याचं आयुष्य बरबाद करत आहात, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. त्यामुळे अशा गोष्टी करण्याआधी 100 वेळा विचार करा. ऑफिस कल्चरमध्ये गेल्यावरती तुम्ही प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंट जपा. तिथं आजूबाजूला तुम्हाला ज्या परिस्थिती असतात त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. ना की एखाद्या कुठली मुलगी सुंदर दिसते तिच्या मागं लागा, कुठला मुलगा सुंदर दिसतोय त्याच्या मागं लागायला. त्यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहेत, ते ऑलरेडी मॅरिड आहेत, त्यांच्या मागं लागून त्यांचं आयुष्य बरबाद करू नका. त्यांच्या मागं लहान लहान पोरं असतात. एवढीच माझी मुलांना पण विनंती आहे, मुलींना पण विनंती आहे. आणि जाता जाता एवढंच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.